नाशिक फ्लॅट विक्री करताना माहिती पत्रकात दाखवलेल्या सोयी सुविधा न पुरवल्याने तसेच कॉपर्स फंड घेऊनही सोसायटी स्थापन न केल्याने 4 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध नाशिकच्या भद्रकाली पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। भारतीय डाक सेवा विभागात विकास अधिकारी म्हणून कार्यरत अभिजित वानखेडे यांनी या प्रकरणी तक्रार देखील केली आहे। विनोद मदनलाल तलवार, चंद्रा विनोद तलवार, सुनील देवी सहाय गुप्ता, कविता सुनील गुप्ता असं गुन्हा दाखल झालेल्या बांधकाम व्यावसायिकांचं नाव आहे। हे सर्व मुंबईत राहणारे आहेत। यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। 13 मे 2013 ते 20 जून 2024 या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडल्याचे वानखेडे यांनी तक्रारीत म्हटले आहे। ते कर्मा गॅलेक्सी अपार्टमेंटचे चेअरमन म्हणून काम पाहतात। त्यांच्यासह एकूण 163 फ्लॅट धारकांनी 2013 ते 2024 या कालावधीत मेसर्स कर्मा रिअल्टी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये भागीदार असलेल्या संशयित चौघांकडून फ्लॅट खरेदी केले। त्यावेळी या 163 जणांकडून संबंधित संशयितांनी कॉपर्स फंड म्हणून 2,26,40,400 रुपये घेतले, परंतु ठरल्याप्रमाणे सोसायटी स्थापन केली नाही। शिवाय प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात दर्शवण्यात आलेल्या काही सोयी सुविधा न पुरवता कॉपर्स फंडमधील 2.25 कोटीहून अधिक रक्कम स्वतःच्या फायद्याकरता वापरून वानखेडे व अन्य फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। काटेगल्ली येथील कर्मा गॅलेक्सी या ठिकाणी रहिवासी अभिजित धनंजय वानखेडे यांच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस स्टेशन या ठिकाणी कर्मा गॅलेक्सीचे जे विकासक आहेत विनोद तलवार आणि त्यांचे असोसिएट यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। एकूण 163 फ्लॅटधारक यांच्याकडनं कॉर्पस फंडाच्या नावाखाली त्यांनी एकूण 2,26,40,000 एवढी रक्कम घेतली। 3 वर्षानंतर ही सदरची रक्कम त्यांनी संपल्याचे जाहीर करून फ्लॅटधारकांना त्यांच्या बिल्डिंगचा मेंटेनन्स त्यांनी स्वतः करण्यास सांगितलं। तसेच फ्लॅट विकतेवेळी त्यांना जे अम्युनिटीज जर त्यांनी सांगितल्या होत्या किंवा ज्या जागा किंवा ज्या सोयीसुविधा पुरवण्याबाबत त्यांनी आश्वासन दिलं होतं ते त्यांनी आश्वासन पूर्ण केलेले नाही। म्हणून अभिजित वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरनं विनोद तलवार आणि त्यांचे असोसिएट यांच्या विरोधात पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे।